तुपाचे अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन अजिबात न रेलणारे, तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद दाणेदार असे बेसन लाडू बनवत आहोत. साहित्याचे प्रमाण इथे दिलेले आहे. आता कढईमध्ये वाटीतील 2 ते 3 चमचे तूप ओरून बाकीचे सर्व तूप घालायचे. तूप चांगले गरम झाले की यामध्ये बेसन घालायचे. सुरुवातीला बेसन या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर पहा, तुम्हाला काहीशा गुठळ्या झालेल्या दिसतील. तर आता गोलबुडाच्या एखाद्या भांड्याने आपल्याला या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत. आता कलत्याने एकसारखे हलवत मंद आचेवर हे बेसन छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जवळपास आता 10 ते 15 मिनिटांनंतर अशा प्रकारे हे बेसन मोकळे सळसळ झालेले दिसले की यामध्ये आणखीन 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचे. कलत्याने व्यवस्थित हलवत राहायचे. आता या बेसनाला छान असा सोनेरी रंग आला आणि घरभर याचा सुवास दरवळू लागला की बेसन चांगले परफेक्ट असे भाजले आहे समजावे. चिमूटभर हळद घालावी म्हणजे लाडूला रंग सुरेख येतो. 2 चमचे दूध घालून बेसन पुन्हा एकदा भाजून घ्यायचे. तूप रिलीज होऊ लागले की दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचे. थंड झाल्यानंतर यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हवे त्या आकारात लाडू वळायचे. न रेलणारे, तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद दाणेदार बेसन लाडू तयार होतात.